गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील दुसऱ्या प्रकरणामधील संयुक्त भांडवली संस्था या प्रकरणातील उपघटक कंपनीचे प्रकार नियंत्रणाच्या आधारावर बघणार आहोत. नियंत्रणाच्या आधारावर म्हणजेच भागधारणेच्या आधारावर कंपनीचे प्रकार. धारक कंपनी कलम 2 उपकलम 46 नुसार जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, असे नियंत्रण करणारी कंपनी म्हणजे धारक कंपनी होय. धारक कंपनी म्हणजे मूळ कंपनी, ज्या मेन कंपनीने 50% पेक्षा दुसऱ्या कंपनीचे भाग धारण केलेले आहेत, अशा कंपनीला धारक कंपनी असे म्हणतात. बघूया आपण. धारक कंपनीला इंग्रजीमध्ये होल्डिंग कंपनी असंही म्हणतात. आणि हा जो प्रकार आहे धारक कंपनी आणि दुय्यम कंपनी, हा भागाच्या धारणेच्या आधारावरती आहे, म्हणजेच नियंत्रणाच्या आधारावरती हा प्रकार जातो. बघूया पुढे आपण दुसरा प्रकार, दुय्यम कंपनी. कलम 2 उपकलम 87 नुसार कलम 2 उपकलम 87 नुसार ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी. या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग भांडवल धारक कंपनीने खरेदी किंवा धारण केलेले असतात, किंवा अशी कंपनी जिला सर्व संचालकांची अथवा बहुतांश संचालकांची नियुक्ती अथवा बडतर्फी करता येते. आता असं आहे की कंपनीमध्ये बरेच एक कंपनीचे प्रमोटर आहेत, प्रवर्तक आहेत, आणि त्या कंपनीच्या बऱ्याचशा सिस्टर कन्सर्न म्हणतात. सिस्टर कन्सर्न म्हणजे काय? त्यांच्या ज्या दुय्यम कंपन्या आहेत, या दुय्यम कंपन्यांना सिस्टर कन्सर्न असंही म्हणतात. मग त्या ज्या धारक कंपनीला दुय्यम कंपनीच्या बहुतांश संचालकांची नियुक्ती अथवा बडतर्फी सुद्धा करता येते, अशी कंपनी जिला दुय्यम कंपनी म्हटलेलं आहे कलम 2 उपकलम 87 नुसार. आता हे मी तुम्हाला सारखं का सांगतोय, त्याचं कारण आहे की हे जे तुम्हाला कंपनीचे प्रकार आहेत किंवा जे इथे दिलेले आहेत, जर का लॉंग क्वेश्चन किंवा दीर्घोत्तरीमध्ये जर का विचारले नाही, तरी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये याची विचारणा होऊ शकते. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहोत इतर प्रकारांमध्ये. सरकारी कंपनी कलम 2 उपकलम 45 नुसार बघूया आपण. कलम 2 उपकलम 45 नुसार सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे 51% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल खालील प्रमाणे धारण केलेले असते. बघा, 51% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र सरकार आणि अंशतः राज्य सरकार किंवा राज्य सरकारे किंवा सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी यांनी जर का धारण केलेले असतील, तर अशा कंपनीला सरकारी कंपनी असं म्हणतात. बघूया आपण. सरकारी कंपनी ही खाजगी अथवा सार्वजनिक कंपनी असू शकते. या कंपनीची नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार करणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ आपण बघूया, सरकारी कंपनीची काही उदाहरणं आहे दिलेली आपल्याला. हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड, ज्याला HMT आपण म्हणतो. HMT घड्याळांची कंपनी होती सुरुवातीला. तुम्ही जर का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर मी तुम्हाला सांगतो. हिंदुस्तान मशीन टूल्स, ज्याला HMT ची घड्याळ मिळायची, आणि त्या कंपनीचं नाव आहे हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड. त्यानंतर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला सेल म्हणतात. सेल SAIL, स्टील S, अथॉरिटी ऑफ इंडिया I आणि लिमिटेडचा L, असं SAIL, सेल अथॉरिटी किंवा सेल ही जी कंपनी आहे, ही सुद्धा भारताच्या किंवा सरकारी कंपनी आहे. याच्यामध्ये केंद्र सरकारचे 51% पेक्षा जास्त भाग भांडवल त्यांनी धारण केलेले आहेत.
त्यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भेल म्हणतात त्याला, भेल. भारत हेवी, बी भारतचा बी, हेवीचा एच, इलेक्ट्रिकचा ई आणि लिमिटेडचा एल, ज्याला भेल म्हणतात. कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल अँड ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड. आता इथे बघा नॅचरल ऑइल असं म्हटलेलं आहे, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड असं म्हटलेलं आहे. तरी इथे बघा तुम्ही लक्षात घ्या, ह्या कंपनीचं नाव आहे ONGC आहे. काय आहे? ONGC, उरणला आहे कंपनी ही. ठीक आहे, लक्षात घ्या, ही सरकारच्या मालकीची आहे, कारण की सरकारचे याच्यामध्ये 51% पेक्षा जास्त भाग भांडवल आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया विदेशी कंपनी कलम 2 उपकलम 42 नुसार. विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे, परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतात सुरू आहे, अशी कंपनी होय. फॉर एक्झाम्पल, या कंपन्यांमध्ये पुढील कंपन्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये नेस्ले इंडिया लिमिटेड, बाटा इंडिया लिमिटेड, वर्लपूल असेल, वर्लपूल कॉर्पोरेशन लिमिटेड, किंवा तुम्हाला माहिती असलेल्या मी सांगतो पेप्सिको, त्याच्यानंतर कोका कोला इंक आहेत. या ज्या कंपन्या आहेत या सर्व कंपन्या कशा आहेत? विदेशी प्रकारामधल्या येतात. विदेशी म्हणजे फॉरेन कंपनीज असं आपण त्याला म्हणतो, किंवा मल्टीनॅशनल कंपनी असंही त्याला आपण म्हणतो. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत निष्क्रिय कंपनी. आता बघूया आपण, ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते किंवा व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षांपासून लेखापुस्तके आणि ताळेबंद तयार करत नसेल, तसेच वार्षिक विवरणपत्रक तयार करत नसेल, तर अशी कंपनी निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. आता असं आहे की भारतीय कंपनी कायद्यानुसार कंपनीला दरवर्षी कंपनीची हिशेब पुस्तकं ही लेखापालांकडून किंवा आपण ज्याला म्हणतो चार्टर्ड अकाउंटंट्स करून ही तपासून घ्यावी लागतात, आणि त्याची जे विवरणपत्र आहे हे विवरणपत्र कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावं लागतं. पण जर का असं काही कंपनीने केलेलं नसेल तर अशा कंपनीला निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केलं जाऊ शकतं. पुढे आपण बघणार आहोत सूचीबद्ध कंपनी. सूचीबद्ध म्हणजे ज्याला इंडेक्स्ड कंपनी किंवा लिस्टेड कंपनी असंही म्हणतात. बघूया, ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद मान्यता प्राप्त भाग बाजारात केलेली आहे अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. बघा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, ज्या कंपनीने आपल्या भागांची नोंद फक्त भागांचं रजिस्ट्रेशन हे मान्यता प्राप्त भाग भांडवल बाजारात केलेली आहे, अशा कंपनीला सूचीबद्ध कंपनी असं म्हटलेलं आहे. अशा कंपनी सर्व सार्वजनिक मर्यादित कंपनी असू शकते. या कंपन्या सार्वजनिक मर्यादित कंपन्या असू शकतात, ज्याला पब्लिक लिमिटेड कंपनीज असं म्हणतात. जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळी देशातील एका किंवा अनेक मान्यता प्राप्त भाग बाजारात विक्रीस काढलेल्या भागांची नोंदणी करते. भाग बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांना कंपनी कायदा व भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाने किंवा सेबीने घालून दिले, ज्याला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड असं म्हटलेलं आहे. पुढे आपण बघूया, सेबीने घालून दिलेली सर्व मार्गदर्शक तत्वे व तरतुदींचे पालन करावे लागते. बघा, सर्वात आधी ज्यावेळेस सुरुवातीला कंपन्यांची स्थापना झाली त्यावेळेस असं होतं की कंपन्या आपला मनमानी कारभार करत होत्या. गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात पैसा हा तो कशाही पद्धतीने वापर करत होत्या, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माल प्रॅक्टिसेस म्हणजे गैरव्यवहार हे होत होते. आणि म्हणून केंद्र सरकारने गुंतवणूकदारांच्या हितासाठी भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, ज्याला सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ची स्थापना केली, ज्याला सेबी असं म्हणतात. बघूया,
भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते. इथे शेवटचं हे वाक्य सर्वात महत्वाचं आहे. सेबी काय करते? गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते आणि भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही संस्था आहे. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत लहान कंपनी किंवा छोटी कंपनी आपण ज्याला म्हणतो, स्मॉल कंपनीज. बघूया आपण. कंपनी कायद्याच्या कलम 2 उपकलम 85 नुसार लहान कंपनी म्हणजे जी सार्वजनिक कंपनी वेगळी आहे आणि जिचे वसूल भाग भांडवल 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल. बघा, ज्या कंपनीचं वसूल भाग भांडवल हे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नाहीये अशा कंपनीला छोटी कंपनी असं म्हटलेलं आहे किंवा स्मॉल कंपनी जसं आपण त्याला म्हटलेलं आहे. भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 उपकलम 85 नुसार. आता मी सांगतो त्यानुसार करायचं आहे. हे जे आपण कंपनीचे प्रकार बघितलेत सर्वांनी नोट्स लिहून झाल्यानंतर कंपनीच्या प्रकारानुसार त्या कंपनीचं प्रकार आणि त्याच्यासमोर कंपनी कायद्यातील त्याची कलम ही काय करायची आहेत लिहून काढायची आहेत, जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा त्याचं रिपिटिशन होईल. तिच्या म्हणजे कंपनीच्या शेवटच्या नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त नसेल. काही तांत्रिक कारणामुळे मध्ये थोडासा डिस्टर्बन्स झालेला होता. पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. तिच्या शेवटच्या नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल. लहान कंपनीमध्ये एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपन्यांशिवाय इतर कंपन्यांचा देखील समावेश होतो. त्यानंतर आपण बघणार आहोत सहयोगी कंपनी कलम 2 उपकलम 6 नुसार. सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, जे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कसे असते कमी असते. बघा, सहयोगी कंपनी म्हणजे असं आहे की त्याची जी पार्टिसिपंट कंपनी आहे, ज्या मूळ कंपनीची पार्टिसिपंट कंपनी आहे, ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, जे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते. जसं सांगितलं, दुय्यम कंपनी ही सिस्टर कन्सर्न आहे किंवा त्यांची जी सबसिडियरी कंपनी आहे, त्यामुळे धारक कंपनीचा दुय्यम कंपनीवरती हक्क जास्त असतो, परंतु सहयोगी कंपनीवरती दुय्यम कंपनीपेक्षा त्याचा अधिकार कसा असतो कमी असतो किंवा नियंत्रण कसं असतं जरा कमी असतं. सहयोगी कंपनीवर दुसऱ्या कंपनीचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो, म्हणजे एकूण भाग भांडवलाच्या किमान 20% पेक्षा जास्त भांडवल धारण केलेले असते किंवा करारानुसार व्यावसायिक निर्णयांवर नियंत्रण असते. त्यानंतर आपण बघणार आहोत नफ्यासाठी नसलेली कंपनी. कलम 8 नुसार अशा कंपन्या नोंदविलेल्या असतात. नफा न मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या अशा काही कंपन्या आहेत, त्यामध्ये कलम 8 नुसार अशा कंपन्या नोंदवलेल्या असतात. आणि आज आपण इथे
प्रकरण दुसरं संयुक्त भांडवली संस्था हे पूर्ण झालेलं आहे. या प्रकरणाखालील जे काही स्वाध्याय आहेत ते पूर्ण करा आणि फरकाचे जे मुद्दे आहेत हे